बेर कशी लगे आजचे जंगल में अच्छे लगे ना बेर नर्मदा खूप भारी जंगल आहे इधर नर्मदा नर्मदा मैया नर्मदा पायी परिक्रमा मार्ग. नर्मदा माई की चिंता काय की. आज आमचा परिक्रमा दिवस आहे 65वा. तर आम्ही आता डोंगरगाव या जंगलमधून चाललेलो आहोत. तर बघा असं जंगल आहे. तर आता पाठीमागे एक माणूस भेटला आम्हाला. तो म्हणत होता मैया कोणी एखाद्या माणसाला येऊ द्या, पुढे वाघ असतोय. तर ही आमची मैया अशी वाघणीसारखी आहे. काय कशाचा वाघ नाही काही नाही म्हणजे आमको कुछ नाही करता वाघ. मग आम्ही आता त्यांच्या भरोशावर चाललेलो आहोत. नर्मदे हर. डोंगरगावचं जंगल. आज आम्ही आलो बोरशी ते डोंगरगाव असा आमचा प्रवास. अजून डोंगरगावपासून पुढे चालत आहोत. आता पुढे हिरापूर लागणार आहे, शंकराचार्याचा आश्रम. तर त्या आश्रमावर आम्ही विश्रांतीसाठी थांबणार आहोत. आजचा मुक्काम आमचा शंकराचार्य आश्रम इथे होणार आहे. आता पाठीमागे जंगल भेटून बरेच दिवस झाले होते. लक्कडकोटची झाडी वगैरे सोडून त्याच्यानंतर आता हे जंगल लागले. आता हे किती असेल काही सांगता येणार नाही. दिसते तर खरं मोठं. छान वाटतं पण जंगल लागल्यावर आनंद वाटतो आम्हाला. असं शांत वातावरण आणि मैयाची चप्पल तुटली. सोबतचे लोक हसतात त्यांना. आता जबलपूरला गेला आम्हाला, त्यावेळेस आम्ही छान चप्पल घेऊ. आता जबलपूर आहे 70 किंवा 60 किलोमीटर असं काहीतरी. बघा आता हा रस्ता किती बेकार आहे, तरी पण त्या पायी पायी चालतात. नर्मदे हर.